नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचं वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाल्यानंतर आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा. डीन जयप्रकाश रामानंद यांचं प्रतिपादन. शिरगाव शेटेनगर येथील डांबरीकरण रस्त्यांचं उद्घाटन उत्साहात संपन्न. ग्रामस्थांमध्ये समाधान. कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी. आणि रत्नागिरीत पावसाच्या जोरदार आगमनानं शेतीच्या कामांना वेग, पेरणीला सुरुवात. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचं वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाल्यानंतर आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्णालयातील OPD आता दररोज जवळपास 900 रुग्णांपर्यंत पोहोचली असून जिल्हाभरातील नागरिक उपचारासाठी इथं येत आहेत. या मेडिकल कॉलेजमुळे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढली असून रुग्णांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत आहेत. याशिवाय पूर्वी मोठ्या शहरांमध्येच होणाऱ्या अनेक दुर्मिळ शस्त्रक्रियाही आता रत्नागिरीत यशस्वीरित्या केल्या जात आहेत. आरोग्य क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं सकारात्मक बदल घडत असून भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अर्थात डीन जयप्रकाश रामानंद यांनी दिली. आपण मेडिकल कॉलेज झाल्यानंतर तर जवळजवळ कायापालटच केलेलं आहे रुग्णालयाचं. पूर्वी आपली OPD जी 400-500 होती ती आता 900च्या आसपास गेलेली आहे. हे सांगायचं तात्पर्य असं की OPD हा आरसा आहे. किती OPD वाढली याच्यावरून जनमानसामध्ये आपली प्रतिमा काय आहे आणि ती खालावते का ती वाढते हे लक्षात येते. त्याचं ते प्रतिबिंब आहे. त्यामुळे आपली OPD वाढते म्हणजेच याचा अर्थ की लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आता या हॉस्पिटलविषयी निर्माण होते, जे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की सरकारी यंत्रणेबाबत लोकशासक असतात की इथे झाल्यावर आपल्याला चांगली ट्रीटमेंट. आणि त्यामुळे ही आमच्या सगळ्यांसाठीच हे चांगले संकेत आहेत. त्या व्यतिरिक्त काय झालं की OPD वाढली, त्यामुळे OPDतली गर्दी वाढायला लागली. आणि ती OPDतली गर्दी ही 9 ते 1-1:30 या वेळेतच असते. मग त्यामुळे एक अशी मागणी झाली की जर आपण तिथला केस पेपर विभाग आणि औषध वितरण विभाग हा जर बाहेर काढू शकलो तर ती गर्दी तिथली बाहेर येईल. म्हणजे लोक तिथं औषध घेण्यासाठी थांबणार नाहीत. किंवा ज्या काही आमच्या सगळ्याच OPDs तिथे नाहीत, ऑर्थोपेडिक्सची OPD बाहेर आहे, ते लोक तिकडे जाणारच नाही. मग तिकडचं फुटफॉल आपोआपच कमी होईल. तर आम्ही 1 महिन्यापूर्वी त्या OPDs आता म्हणजे त्याचं बांधकाम करायच्या परवानगी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी दिली. मग PWD ते पूर्ण करून आम्हाला हँडओव्हर केले. आता आपण पाहत असाल की ती 2 केस पेपर विभाग वेगळा आणि औषध वितरण विभाग वेगळा आहे. मग त्यानंतर छोट्या मोठ्या समस्या येतात त्या आम्ही सॉल्व्ह करतो. उन्हाळा असल्यामुळे लोक म्हणाले आम्हाला पंखा पाहिजे, आम्ही लगेच 24 तासात पंखे बसवून दिले.
या व्यतिरिक्त आपण बाहेर जाताना जर बघितलं की OPDच्या बाहेर आमची एक पाटी असते, OTच्या बाहेर एक पाटी असते ज्याच्यावरती आज कुठल्या शस्त्रक्रिया होतात हे लिहिलेलं असते. तर तुम्ही कुठल्याही दिवशी येऊन बघा, ते इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होतात. म्हणजे पूर्वी ज्या आठवड्यात व्हायच्या त्या आता दिवसाला होतात. आणि शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा पूर्वी आपल्याकडं कान नाक घसा तज्ज्ञ नव्हते. आज कान नाक घसाच्या अशा शस्त्रक्रिया येतो होता डॉक्टर भागे असल्यामुळे की ज्या पूर्वी कधीही या हॉस्पिटलमध्ये झाल्या नाहीत. तसेच सर्जरीच्या शस्त्रक्रिया असतील. आपल्याकडे न्यूरोसर्जन असल्यामुळे आता आपल्याला जे कोल्हापूरला हेड इंजुरी, डोक्याला जर मार लागला तर बाहेर पाठवावं लागतं, ते पाठवावं लागत नाही. त्यानंतर गायनेक तर मला वाटतं की 95% काम या जिल्ह्यातलं हे सांगवेकर सर करतायत. आणि तुम्ही बघा, कधीही तुम्हाला त्या गायनेक डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम दिसणार नाही. इतर अनेक ठिकाणी जे प्रॉब्लेम्स येतात लहान मुलांच्या, कारण स्त्री, लहान गरोदर माता आणि जन्मलेलं मूल हा संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळे त्याचंही काम उत्तमरित्या चाललेलं आहे. देहदानाच्या बाबतीत तर आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. परवा आमच्या इथं 20वं देहदान झालं. अनेक मेडिकल कॉलेजेसना बॉडीजचा खूप प्रॉब्लेम आहे, पण तो रत्नागिरीला नाही. त्यामुळे मला वाटतं की ज्या हेतूनं हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आलं, ते हेतू टप्प्याटप्प्याने, मी असा अजिबात दावा करणार नाही की आमूलाग्र बदल झाला आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पण अजून आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि मला वाटतं त्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवी दिशा मिळाली असून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेटेनगर परिसरात नव्यानं करण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्यांच्या उद्घाटनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाला. जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख महेश माप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच मिलिंद बाणे, माजी सरपंच रज्जाक काझी, शेटेनगर कमिटीचे अध्यक्ष अकबर आंबेडकर, जिल्हा परिषद सदस्या श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्या साक्षी कुमठेकर, ग्रामपंचायत सदस्य तसंच शेटेनगर परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रस्त्यांचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच या विकास कामासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख महेश माप यांनी विकासासाठी सामंत कुटुंब नेहमीच जनतेच्या पाठीशी उभं राहिलं आहे. आगामी काळात शिवसेना पक्ष अधिक जोमानं वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन केलं. मी सगळ्या ग्रामस्थांना मतदारांना विनंती एवढीच करेन की तुमचा जो आदर्श आहे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचा, हा पूर्ण ग्रामपंचायत नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, राज्याने नाही, देशाने घेतला पाहिजे. असा आदर्शवत यापुढेही तुम्ही एकत्र सगळे राहा, कारण ती काळाची गरज आहे. विकास कामं होत राहतात, सगळं होत राहतं, लोकप्रतिनिधी आम्ही ते करत असतो, पण असं ऐक्य टिकवणं ही जबाबदारी मात्र तुमची असते. कोणतरी तरी चुकीचा एखादा माणूस सांगायला काहीतरी आला तर त्याला बाजूला ठेवा. आणि तुम्ही तेवढे मी बघितलं, तुम्ही तेवढे मला सगळे लोक एक चांगल्या विचाराचे दिसतात आणि तुम्ही सगळेजण असंच काम करत राहा. सदैव सामंत कुटुंबीय भैया आहेत, अण्णा आहेत, साहेब आहेत, हे सदैव तुमच्या पाठीशी असतील. अजूनही ती विकासाची कामं आहेत ती आता साक्षीताई भविष्यात काही थोडी कामं इकडे टाकतील. मोरे मॅडम तुम्ही पण काही कामं भविष्यात आपली आपण निधी आपल्याला आलाय ना जिल्हा परिषदेने, आपले आत्ताच मिटिंग झाले त्यामुळे नक्कीच जे होतील त्यातली काही कामं आपल्याला इथेही द्यावी लागतील. प्रत्येक मतदारांना त्यांना आपण कामं देण्यासाठी आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी सगळ्याच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करूया. आणि शिवसेना आपल्याला वाढवायची आहे, त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आता मुस्लिम समाजाच्या पण मनातून ते गेलं, ते जुनं जे होतं ते सगळं संपलं. लोकसभेनंतर विधानसभेला, आता त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला सगळे मतदार परत आपल्या जवळ आले, कारण थोडेसे झालेले गैरसमज वाईट असतो. आणि सर्वात जर सध्या काय वाईट असेल तर हे मोबाईल, एखादा मेसेज आला की तो न पडताळता आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, हे जरा कुठेतरी चुकीचं घडतंय. त्याच्यामुळे आपल्याला आता सगळ्याच गोष्टींचा म्हणजे आपल्याला कळतंय, आपण खूप चांगल्या प्रकारे सगळे असंच पुढे राहू. मला वाटतंय अण्णा येणार होते इथं, अण्णांसाठी अकबरभाई सारखी कॉल करत होते, तर अण्णा राजापूर मोसम म्हणून गाव आहे तिथं गेले. तू मला कॉल केला, तू कुठं आहे? म्हटलं मी आता जस्ट घरी आलो, जेवण जेव पटापट आणि पोहोच. यावेळी माजी सरपंच रज्जाक काझी यांनी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. आमचे ग्रामस्थ तर ही जवळजवळ सरपंच बसल्यानंतर फरीदा काझी त्याच्यानंतर हे संपूर्ण रस्ते दिले होते डांबरीकरण, जवळजवळ मला वाटतं ते 7.5 कोटीचे होते. आणि ते साहेबांनी आपल्या MIDC मार्फत ते घेतले होते. पण काही अडचणी होत्या, त्या अडचणीमध्ये झाले नाही. नंतर मग आंबेडकर साहेब वगैरे त्याच्या मागे होते अण्णांच्या, आणि नंतर ते आता हे पावसाच्या अगोदर डांबरीकरण झालं तेव्हा आम्ही अमेरिकेला निघालो होतो. तिथे आलो होतो बघितलं तर पावसकर साहेबांच्या घराचं काम चालू होतं, तर मी तिथनं परत गेलो मग, आणि आता आलो तेव्हा डांबरीकरण पूर्ण झालेले होते. तसेच आता आपले काही सदस्य आता पंचायत समितीचे आहेत, जिल्हा परिषदचे आहेत, आणि स्वतः बाबूशेठ माप आहेत. तर आता यांनी जरा शिरगाव ग्रामपंचायतकडे जरा लक्ष देऊन विकास कामं अजून बरीच व्हायची आहेत आणि पैसा येत नाही. आणि ग्रामपंचायतचा जवळजवळ महिन्याचा 10 लाख रुपये खर्च आहे. लोक म्हणतात एवढा पैसा तो जातो कुठे, कुठले गटार वगैरे, जे आम्ही जेवढं प्रयत्न करतोय की हे गटार ते गटार, आता गटार जरी करायला गेलो तर कमीत कमी एक गटार 10 ते 15 लाखाचा असतो. तर ते लोकांना काही कळत नाही, लोक म्हणतात करत का नाही. तर आता कृपा करून आता सर्वच म्हणजे शिवसेनेची टोटल बॉडी बसली असली तर आता त्याचा पूर्ण फायदा व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने मी यांना रिक्वेस्ट करतो या तिघांना की त्यांनी ग्रामपंचायतीला एक मीटिंग घ्यावी आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायचे. मी काय साईड सरपंच आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही, काय बरोबर आहे ना. तर ते कृपा करून जे काही काम आहेत ना आता झाले, डांबरीकरण जवळजवळ पूर्ण झालेले आहेत, थोडेफार गटार राहिले आणि पाण्याचे विषय राहिलेले, तर ते कृपा करून जर लक्ष द्या आणि लवकरात लवकर जेवढा पैसा फिरवता येईल तेवढा फिरवा. 5 वर्षानंतर नाही फिरवत तर चालेल. धन्यवाद. या कार्यक्रमाला शेटेनगर, उद्यमनगर तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केलं. रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी या दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणी अशी आहे की 2 दिवसापूर्वी जी रत्नागिरी तालुक्यामध्ये कुर्दे या गावी एक ब्रिज कोसळून दुर्घटना घडली, त्यामध्ये एका कामगाराचा नाहक म्हणजे हकनाक बळी गेला. त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारलं, बाई ह्या कामाची काय स्वरूप होतं, याला टेक्निकल मान्यता होती की नाही, याला वर्क ऑर्डर होती की काय मंजुरी याला होती की नाही. तर मग अध्यक्ष बोलले आम्ही चौकशी करतो. तशीच एक प्रत आम्ही जिल्हा इथे खाली कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सुद्धा दिली. तर त्यांचं म्हणणं असं झालं की त्या कामाचं आम्हाला काहीसुद्धा माहिती नाही. म्हटलं आम्ही विचारलं त्यांना असं कसं होईल, काहीतरी त्यांना माहिती असली पाहिजे ना. कारण कुठलंही काम सुरू करताना तिथल्या सेक्शन इंजिनियर शाखा अभियंता घेतल्याशिवाय कुठलंही काम सुरू होत नाही. तर ते बोलले संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही विचारपूस करून संबंधित त्या म्हणजे जे तिथे साईटवर होते इंजिनियर त्यांना विचारून आम्ही पुढील कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे. तर ह्या विषयात जर समजा पुढील योग्य ती कारवाई झाल्यानंतर तर ह्या विषयावर गंभीर स्वरूपाचं दखल घेऊन आंदोलन करण्याची आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची तयारी आहे. या कामाची निविदा काढली होती का काय? नाही, तशी अजून निविदा आम्हाला समजलं तशी निविदा अजून काढलेली नाही आहे. ॲडव्हान्समध्ये हे काम झालेलं आहे असं प्राथमिक स्वरूपाच्या माहितीनुसार आम्हाला समजतं आहे. पण ह्याची एकंदरीत सखोल चौकशी व्हावी अशी आमची ह्या कामाची व्हावी अशी आमची पक्षाने दखल घेतलेली आहे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे. याबाबतचं निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अस्मिता केंद्रे यांना तालुका प्रमुख श्री मयुरेश्वर पाटील यांनी सादर केलं. यावेळी शिवसैनिक सलील डाफळे, किरण तोडणकर, विजय देसाई, साजिद पावसकर, अजिंक्य सनगरे आदी उपस्थित होते. लव जिहाद विरोधी कायदा तातडीनं लागू करण्यात यावा, तसंच बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित या अभियानामागील वास्तव आणि त्या संदर्भातील विविध पैलूंवर जनजागृती करण्यासाठी 14 जून रोजी जयेश मंगल कार्यालय इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी रमेश शिंदे, हिंदू जनजागृती समितीचा राष्ट्रीय प्रवक्ता. आज रत्नागिरीसारख्या ठिकाणी आपण या दृष्टिकोनातून 14 तारखेला एक कार्यक्रम घेणार आहोत की आपल्या ज्या मुली शहरामध्ये IT इंजिनियर बनून म्हणजे नाशिक असो, पुणे असो, मुंबई असो, बँगलोर असो अशा ठिकाणी ज्या जातात आणि त्या ठिकाणी त्यांना ह्या लव जिहाद किंवा कॉर्पोरेट जिहादसारख्या षडयंत्राला बळी पडावं लागतं. तर या संदर्भात एक जागृती आपल्या समाजामध्ये झाली पाहिजे, या संदर्भात शत्रुबोध निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून शासनाने सुद्धा या दृष्टिकोनातून आज जसं महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन लव जिहादच्या विरुद्ध म्हणजे धर्मस्वातंत्र्य विधेयक जे त्यांनी संमत केलेलं आहे तर ते लवकरात लवकर लागू झालं पाहिजे या दृष्टीने आपला प्रयत्न चालू आहे. याच्याबरोबरच शासनाच्या दृष्टीने कायदा करायचा प्रयत्न करेल, परंतु या संदर्भात पुढाकार घेऊन आपण एक अभियान या निमित्ताने चालू करतो आहोत, बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियान. यामधून प्रत्येक तालुक्यामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन हे अशा प्रकारचं एक षडयंत्र आपल्याकडे चालू आहे, अशा प्रकारे जागृती करण्याचा प्रयत्न आहे. आपला धर्म नेमका काय आहे या दृष्टिकोनातून माहिती करून देण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत. आणि एकूणच लव जिहाद हे फक्त प्रेम नव्हे, हे फसवं प्रेम आहे आणि ज्याच्या जाळ्यामध्ये आपल्या मुली अडकत आहेत, खोटी नावं दिली जातात, खोटी माहिती सांगितली जाते आणि मग त्यांना गुंगे आणणारा औषध ड्रिंक किंवा नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये अगदी शिरखुर्म्यामध्ये गुंगीचं औषध टाकून त्या मुलींना गुंगीमध्ये आणलं गेलं आणि मग त्यांचे नंतर अश्लील फोटो काढले गेले आणि त्यातून त्यांना ब्लॅकमेल करून धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा ही सगळी षडयंत्र जी आहेत ही आपल्या समाजाच्या धर्माच्या विरुद्ध आहेत, राष्ट्राच्या विरुद्ध आहेत. या दृष्टिकोनातून जागृती करण्याच्या संदर्भात हा आपला कार्यक्रम आणि अभियान आहे. यामध्ये जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींसह उपस्थित राहावं असं या निमित्ताने मी आवाहन करतो. यावेळी गोविंद भारद्वाज, वर्षा ढेकणे, संदीप नाचणकर तसंच दादा ढेकणे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये लव जिहाद विषयक विविध घडामोडी, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दे आणि बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित या अभियानामागील सत्य जनतेसमोर मांडलं जाणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या विषयावरील माहिती जाणून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून पावसाअभावी खोळंबलेली पेरणी आता सुरू झाली आहे. यावर्षी मान्सूनचं आगमन उशिरानं झाल्यानं शेतकरी चिंतेत होते आणि शेतीची अनेक कामं रखडली होती. मात्र पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात उतरत पेरणीची तयारी सुरू केली आहे. कृषी विभागानं यंदा जिल्ह्यात सुमारे 56,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पावसामुळे शेतांमध्ये आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानं भात पेरणीसह अन्य शेतीची कामं वेगानं सुरू झाली आहेत. दरम्यान बदलत्या काळानुसार कोकणातील अनेक भागांमध्ये पारंपरिक नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर वाढला असून त्यामुळे शेतीची कामं जलद गतीनं होत असल्याचं चित्र आहे. मात्र जोरदार पावसानंतर सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. पेरणी केलेल्या क्षेत्रासाठी आणि पुढील शेतीच्या कामांसाठी सातत्यानं पाऊस पडणं आवश्यक असल्यानं शेतकऱ्यांचं लक्ष आता आकाशाकडे लागलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी शासकीय रुग्णालयाचं वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाल्यानंतर आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा, डीन जयप्रकाश रामानंद यांचं प्रतिपादन. शिरगाव शेटेनगर येथील डांबरीकरण रस्त्यांचं उद्घाटन उत्साहात संपन्न, ग्रामस्थांमध्ये समाधान. कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी. आणि रत्नागिरीत पावसाच्या जोरदार आगमनानं शेतीच्या कामांना वेग, पेरणीला सुरुवात. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.